खरं तर ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महाविकास आघाडीशी पंगा घेतलेला होता त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची मोठी घडामोड म्हणावी लागेल। उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत आणि इकडे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे हे कुटुंबासह सध्या परदेशात असताना चंद्रहार पाटील आणि शिंदेंच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि या संदर्भात आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी थेट सांगलीमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। सरफराज, चंद्रहार पाटील ठाकरेंना सोडणार का अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे, कारण त्यांची भेट एकनाथ शिंदेंबरोबर झाली। सध्या उद्धव ठाकरे परदेशात आहेत, काय नेमके सगळे तपशील? नक्कीच अनुपमा, गेल्या काही दिवसात पाहिलं तर सांगली जिल्ह्यातले ठाकरे गटाचे जे नेते आहेत आणि जिल्हा प्रमुख असतील किंवा अनेक नेते असतील महत्त्वाचे, ते सगळे सोडून शिंदे गटात गेलेले आहेत। त्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि आता एकमेव या ठिकाणी चंद्रहार पाटील जे आहेत ते ठाकरे गटाचे नेते शिल्लक या ठिकाणी राहिलेले आहेत असंच म्हणावं लागेल। आणि आता यांच्या चंद्रहार पाटलांकडून देखील पक्षप्रवेश करण्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। नुकतंच कुडाळ या ठिकाणी उद्योगमंत्री नितीन सामंत यांची देखील चंद्रहार पाटलांनी भेट घेतल्याचं समोर आलेलं आहे। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याबरोबर महत्वाची चर्चा झाली असल्याचं माहिती देखील समोर आलेली आहे। आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे अशी माहिती समोर येते। एकूणच चंद्रहार पाटील यांच्याकडून शिवसेनेला रामराम करण्याचं जे आहे ते प्रयत्न सुरू असल्याचं आता बोललं जात आहे। त्या दृष्टीने त्यांची जी आहेत ती पावलं पडतायत का असं देखील म्हणावं लागेल, कारण की गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरेंना सोडणार अशा ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी ज्या पद्धतीने मग चंद्रहार पाटील उदय सामंतांना भेट घेतात, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीने भेटतात, ते पाहता कुठेतरी आता उद्धव ठाकरेंची साथ चंद्रहार पाटील सोडणार अशी परिस्थिती पाहायला मिळते। ठीक, सरफराज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर या सर्व घडामोडींवर सांगलीमध्ये लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहा। चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। डबल महाराष्ट्र केसरी खरं तर चंद्रहार पाटील आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते राज्य संघटक पदावर कार्यरत आहेत। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आणि याबाबत उदय सामंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी अशी ही भेट झाल्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे आता चंद्रहार पाटील त्यांची राजकीय वाटचाल कशा पद्धतीने पुढे चोखाळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।